1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा शत्रू अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि त्यानंतर आदिल शहानं स्वराज्यावरील हल्ले आणखी तीव्र केले। अफजल खानानंतर सिद्दी जोहरला शिवरायांची जबाबदारी दिली। सिद्धीनं महाराज असलेल्या पन्हाळगडाला वेढा दिला आणि त्यातून बाहेर पडणं कठीण वाटत असतानाच 1660 साली जुलै महिन्याच्या 12 आणि 13 तारखेला सिद्दी जोहरचा वेढा तोडला आणि महाराज आपल्या विश्वासू मावळ्यांसह जिथे सुरक्षित पोहोचले तो गड म्हणजे विशाळगड। आणि असा शिवरायांच्या पदस्पर्शानं सहवासानं पवित्र झालेला बाजी प्रभू आणि बांदलांच्या शौर्यानं सजलेला हा ऐतिहासिक गड अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये कधी अडकला कळलं सुद्धा नाही। हा वेढा तोडण्यासाठी वेळोवेळी शिवप्रेमींनी प्रयत्न केला, पण कधी धर्ममध्ये आला तर कधी मतांचं राजकारण। आपण आपले इतिहास पुरुष, त्यांचं खरं कार्य, त्यांचे आचार विचार, त्यांचा खरा इतिहास विसरलो की काय होतं त्याची एक झलक गडकिल्ल्यांना पडलेल्या अतिक्रमणांच्या वेढ्यांमध्ये पाहायला मिळते। हे साधे गडकिल्ले नाहीयेत, स्वराज्याचे राखणदार आहेत, स्वराज्याचे साक्षीदार आहेत। त्यांना पडलेला विळखा सोडवण्यात सरकारला यश येईल अशी आशा